Good morning, student. Yesterday we have seen about the indices in the form of power m upon n rational number. The meaning of m upon n rational number and practice set 3.2. तर मागील तासाला आपण घातांक m छेद n या रूपातील परिमेय संख्या असताना त्या संख्यांचा अर्थ बघितला. त्याचबरोबर सराव संच 3.2 बद्दल आपण माहिती बघितली होती. टुडे वी हॅव सीन अबाउट क्यूब अँड क्यूब रूट ऑफ द नंबर. तर आता आपण या तासाला घन आणि घनमूळ याबद्दल माहिती बघणार आहोत. We know that if a number is written 3 times and multiplied 3 times, we get cube of any number. For example, when we multiply 6 3 times, we get the cube of 6, that is 216. Hence, the cube root of 216 is we get 6. तर आपल्याला माहिती आहे एखाद्या संख्येचा घन करायचा असेल तर त्या संख्येचा घन करत असताना आपण काय करत असतो तर त्या संख्येचा 3 वेळा गुणाकार करतो. आपण 3 वेळा आपण गुणाकार करतो. या ठिकाणी उदाहरणादाखल आपण 6चा गुणाकार विचारात घेतोय. 6चा 3 वेळा गुणाकार केल्यास आपण 6चा घन मिळवतो आणि तो म्हणजे किती 216. याचाच अर्थ 216चं जे काही घनमूळ आहे ते घनमूळ आपल्याला किती मिळतं तर 216चं घनमूळ आपल्याला 6 असल्याचं लक्षात येतं. या ठिकाणी काही उदाहरणं आपल्याला सोडवून दिलेली आहेत. देर आर सम एक्झाम्पल. सॉल्व एक्झाम्पल आर गिवन in your textbook on the page number 17. First example, cube of 17. Cube of 17. The cube of 17 is 17 multiplied by 17 multiplied by 17. We get 4913. Then the square root of minus 6 means multiplication of minus 6 3 times, that is minus 6 into minus 6 into minus 6. At that time we get answer is minus 216. What this happen? हे असं का होतं? वजा 216 उत्तर काय येतं? When we multiply minus 6 by minus 6, we get plus 36. But when we multiply this 36 by after then minus 6, we get answer that is a 200 minus 216. तर अशा पद्धतीने आपण 6चा 2 वेळा गुणाकार केला असता तर आपल्याला मिळालं असतं उत्तर किती तर -6 गुणिले -6 करून आपल्याला उत्तर मिळालं असतं फक्त +36. परंतु या 36ला पुन्हा आपण -6 ने गुणलं तर आपल्याला मिळतं -216. याचाच अर्थ -6चं जे काही घन आहे -6चा घन हा -216 आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. या पद्धतीनं कुठलीही परिमेय संख्या असेल द क्यूब ऑफ 2/5 is the multiplication of -2/5 3 times, then we get answer minus
8/125. That is a multiplication of 2 into -2 into -2 and multiplication of 5 into 5 into 5, we get -8/125. तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी एखाद्या संख्येचा घन मिळवता येतो. त्याचबरोबर आपला घनमूळसुद्धा मिळवता येतं. मग हे झालं आपण एखाद्या संख्येचा घन कसा करू शकतो. हाऊ वी कॅन गेट द क्यूब ऑफ एनी नंबर. वी गेट द क्यूब ऑफ नंबर बाय मल्टिप्लाइंग itself by 3 times. Multiply itself by 3 times. In a fourth example, there is a cube of 1.2. That means the multiplication of 1.2 is 3 times. We get 1.728 like this. In fifth example, when we get the cube of 0.02, at that time we multiply this number itself by 3 times. We get 0.00000, 5 times 0 and then 8, because in this multiplication decimal is given after than 6 times, so that we get answer 0.5 times 0 and 8. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळाल्याचं दिसून येतं. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की एखाद्या संख्येचा घन करायचा म्हणजे काय करायचं, तर त्या संख्येने त्या संख्येला 3 वेळा आपण गुणतो. तर तुम्हाला या ठिकाणी यूज युअर ब्रेन पॉवर, त्याच्यामध्ये तुम्हाला डोके चालवा म्हणून दिलेला आहे. हा आपला सध्या अभ्यासक्रमातून वगळलेला भाग आहे आणि तुम्हाला या ठिकाणी सेल्फ स्टडी करायची आहे. सेल्फ स्टडी म्हणजे तुम्ही ह्या टेबलमध्ये जो भाग दिलेला आहे तो तुम्ही स्वतः शिकायचा आहे. हे जे काही टेबल आहे ह्या टेबलमध्ये ज्या कृती तुम्हाला सांगितल्या आहेत, जी ॲक्टिव्हिटी सांगितली आहे ती तुम्हाला स्वतः करायची आहे. आपण पुढे शिकणार आहोत. नाव वी कॅन सी अबाउट टू फाइंड द क्यूब रूट ऑफ गिवन नंबर. हाउ कॅन वी फाइंड आउट द क्यूब रूट ऑफ गिवन नंबर. द सिंपल मेथड टू फाइंड आउट द क्यूब रूट is find out the prime factor of given number. For example, find the root of 216. At that time take 216 in this way, divide it by smallest integer. आता पहिल्यांदा आपण लहानात लहान पूर्णांकाने या ठिकाणी भागणार आहोत. 2ने आपण भागलं, उत्तर मिळतं आपल्याला किती, बे1 बे, बे0 0, बे8 16. या पद्धतीनं पुढं तुम्ही 2ने भाग घालू शकता. नंतर तुम्हाला मिळतं बे5 10, बे4 8. पुन्हा तुम्ही 2ने भाग घालू शकता. तुम्हाला मिळतं बे2 4 आणि नंतर बे7 14. आता 2ने भाग जाणार नाही, मग 2ने भाग जात नाही म्हणून आपण 3ने भाग घालवतो. 3 9 27, पुन्हा 3 3 9 आणि शेवटी 3 1 3. म्हणजे जे अवयव आपल्याला मिळतात ते अवयव या पद्धतीने मिळतात. 2 3 वेळा, 2 किती वेळा मिळतं, 3 वेळा, आणि 3 किती वेळा मिळतात, 3 वेळा. याचा अर्थ 2 गुणिले 3 म्हणजे 6. हे 216चे घनमूळ आहे. 216चे घनमूळ किती आहे, तर 216चे घनमूळ हे 6 असल्याचं आपल्याला लक्षात येतं. तर या पद्धतीने आपण घनमूळ काढू शकतो.
या ठिकाणी आपल्याला काही सोडून दिलेली उदाहरणं दिली आहेत. या सोडून दिलेल्या उदाहरणात आपल्याला सांगितलेलं आहे की ज्या काय संख्या दिलेल्या आहेत त्या संख्येचं घनमूळ काढा. तर संख्येचं घनमूळ, कुठल्याही संख्येचं घनमूळ काढायचं असेल तरी आपल्याला काय करावं लागतं, ती संख्या जी आहे ती पहिल्यांदा आपल्याला त्याचे जे काही प्राईम फॅक्टर आहेत ते शोधावे लागतात, आणि म्हणजे मूळ अवयव शोधावे लागतात, आणि मग आपण त्या संख्येचं घनमूळ आपण काढू शकतो. या ठिकाणी आपल्याला काही उदाहरणं दिली आहेत. दुसरं उदाहरण जे आहे त्या दुसऱ्या उदाहरणात बघा काय सांगितलंय. इन दी सेकंड एक्झाम्पल फाइंड दी क्यूब रूट ऑफ -1331. आता हा कशाचा क्यूब आहे, तर हा 11चा क्यूब आहे, -11चा क्यूब आहे. मग ते कसं शोधणार आपण, तर तुम्ही 1331 या संख्येला भाग घालवण्याचा प्रयत्न केला तर फक्त एकाच संख्येने भाग जातो आणि तो म्हणजे 11ने. मग आता बघा, समजा तुम्ही या ठिकाणी 1331 ही संख्या घेतली, तुम्ही 2ने भाग घालवण्याचा प्रयत्न केला, जाणार नाही. 3ने घालवण्याचा प्रयत्न केला, जाणार नाही. 4ने जाणार नाही. भाग जातो कितीने, शेवटी 11ने. 11 एके 11, राहिले 2. 13तून 11 गेले, राहिले 2. 11 दुने 22, राहिलं किती 23. मधून 22 गेल्यानंतर 1 राहतं, आणि 11 एके 11, पुन्हा 11नेच भाग जातो. 11 एके 11, 11 एके 11, आणि शेवटी तुम्हाला या पद्धतीनं, म्हणजे 11चा 3 वेळा गुणाकार जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला तुम्हाला काय मिळतं, तर तुम्हाला त्यावेळेला 1331 ही संख्या मिळते. मग जर का आपल्याला वजा 1331चं घनमूळ काढायचं असेल तर आपल्याला ते घनमूळ किती मिळतं, तर वजा 11 मिळतं. हे या ठिकाणी लक्षात येतं. अशा पद्धतीनं आपल्याला 0.125 फाइंड द क्यूब रूट ऑफ दिस नंबर. फाइंड द क्यूब रूट ऑफ 0.125 ॲट दॅट टाईम दिस नंबर शुड बी कन्वर्टेड. आता हा जो नंबर आहे तो आपला इथं यातला डेसिमल काढून टाकायचा. हा डेसिमल पॉईंट जो आहे तो आपला काढून टाकायचा. कसं काढून टाकणार आपण, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा. व्हेन वी मल्टिप्लाय दिस नंबर बाय 1000, व्हेन वी मल्टिप्लाय दिस नंबर बाय 1000 we get 125. So we must write these number like this: cube root of 125 upon 1000. At that time we get answer, that is a 5 upon 10. 5 upon 10. This answer should be obtained by us. तर 125चे अवयव काय मिळतात, तर 5 गुणिले 5 गुणिले 5, 3 टाईम. आणि 1000 म्हणजे काय आहे, 10 गुणिले 10 गुणिले 10, 3 टाईम. म्हणजेच याचं घनमूळ किती मिळतं, तर 5/10 या पद्धतीनं आपला मिळाल्याचं दिसून येतं. तर अशा संख्या जर आल्या घनमूळ काढा म्हणून या संख्येसारख्या, तर आपल्याला काय करावं लागतं, या ठिकाणी पहिल्यांदा याचा जे काही दशांश चिन्ह आहे ते दशांश चिन्ह काढून टाकावं लागतं. त्यासाठी विशिष्ट संख्येने आपल्याला या ठिकाणी गुणावं लागतं. या ठिकाणी आपल्याला 1000ने गुणल्यानंतर या संख्येचं रूपांतर कशात होतं, तर या संख्येचं रूपांतर या ठिकाणी 125 मध्ये झाल्याचं दिसून येतं. आणि म्हणून 125/1000 म्हणजेच ही संख्या, लक्षात ठेवा ही संख्या. तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी अशी जर उदाहरणं आली तर त्यात बदल करून आपल्याला ती उदाहरणं सोडवावं लागतील. आता शेवटचा भाग
या ठिकाणी शेवटचं तिसरं सोडून दिलेलं उदाहरण बघा. त्याच्यात तुम्हाला फाइंड द क्यूब रूट ऑफ 1728 असं दिलेलं आहे. मग तुम्हाला आता याचं जर का क्यूब रूट काढायचं असेल तर क्यूब रूट कसं काढणार तुम्ही, तर तुम्हाला काय करावं लागेल, या ठिकाणी तुम्हाला 1728 ही संख्या आपल्या या पद्धतीने घ्यावी लागेल. मग पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे 2नी डिवाइड होतं हे 82 16 बेसख्ख 12 आणि बेचोक 8. पुन्हा 2नी डिवाइड करून आपल्याला मिळतं 4 3 2. पुन्हा 2नी डिवाइड करून आपल्याला मिळतं 2 1 6. पुन्हा 2नी डिवाइड करून आपल्याला मिळतं किती 1 0 and 8. Then we get like this. After then we get 27, and then we know that this 27 divided by 3 we get 9. 9 divided by 3 we get 3, and 3 divided by 3 we get 1. तर अशा पद्धतीने ही भागाकाराची क्रिया पूर्ण होते. मग या ठिकाणी 3 3चे जर गट केले, 3 3चे जर गट केले तर 2चा 2 वेळा गुणाकार आपल्याला मिळतो आणि 3चा 1 वेळा गुणाकार मिळतो. आणि यातून आपल्याला ही जी संख्या आहे, ही संख्या कशाची तयार झालेली आहे, तर यातून आपल्याला 12 हा गुणाकार या ठिकाणी मिळतो. 12 हा गुणाकार मिळतो. आणि मग आपल्या लक्षात येतं की 12चा घन म्हणजे काय आहे, तर 1728 आहे. दॅट इज द क्यूब ऑफ 12 इज 1728. तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी मग जर का आपल्याला -1728चा क्यूब रूट काढायला सांगितला तर अर्थातच तो क्यूब रूट किती येईल, -12. तर अशा पद्धतीनं जी काय सॉल्व एक्झाम्पल आहेत ती आपल्या या ठिकाणी दिली होती, त्याचा आपण अभ्यास केला. आता पुढं सांगितलं तुम्हाला प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिलेले आहेत. देर आर 2 क्वेश्चन्स आर गिवन. फर्स्ट क्वेश्चन इज फाइंड द क्यूब रूट ऑफ फॉलोइंग नंबर. पहिल्यांदा तुम्हाला 8000चा तुम्हाला काय करायचं आहे, क्यूब रूट फाइंड आउट करायचे. मग या ठिकाणी 8000चा क्यूब रूट फाइंड आउट करत असताना तुम्हाला काय करावं लागेल, 2नी त्या 8000ला पहिल्यांदा भागावं लागेल. म्हणजे प्राईम फॅक्टर्स जे आहेत, मूळ अवयव जे आहेत 8000चे ते शोधावे लागतील. आणि हे शोधल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते किती मिळेल, तर ते मिळेल तुम्हाला 20. दॅट इज 2. द क्यूब रूट ऑफ 8000 we get 2 into 2 into 5, that is 20. When we find out the factor of 8000 we get 2 into 2 into 5. तर तुम्हाला 6 वेळा 2चा गुणाकार मिळतो आणि 3 वेळा 5चा गुणाकार मिळतो. याचाच अर्थ तिथं तुम्हाला हे जे काही घनमूळ आहे 8000चं ते किती मिळतं, 20 एवढं मिळतं. त्यानंतर द नेक्स्ट क्वेश्चन फाइंड द क्यूब रूट ऑफ 729. मग आता या ठिकाणी 729चं क्यूब रूट काढत असताना आपण काय म्हणतो बघा, 3ने ह्याला डिवाइड करू शकतो, 2ने डिवाइड करू शकत नाही कारण शेवटी 9 आहे. 3 2 6 राहिले किती, 1 3 चौक 12, पुन्हा 3 त्रिक 9, पुन्हा 3नेच भाग जाईल, 3 8 24, 3 1 3, पुन्हा 3नेच जाईल,
पुन्हा 3 एके 3, 3 दोन्ही 6, राहिलं किती? तर या ठिकाणी 2 राहिलं, 3 7 21, पुन्हा 3 ने जाईल, पुन्हा तुम्हाला किती मिळेल? तर तुम्हाला 9 मिळेल, पुन्हा 9ला 3 ने भागून तुम्हाला मिळेल 3, आणि पुन्हा 3 ने, म्हणजे या ठिकाणी 3चे 2 गट तुम्हाला मिळतात. 3 × 3 दॅट इज अ क्यूब रूट ऑफ 729 इज अ 9. या पद्धतीनं तुम्हाला उत्तर या ठिकाणी मिळतं. आता अशाच पद्धतीनं इन दिस वे वी आल्सो गेट क्यूब रूट ऑफ -512चं आपल्याला क्यूब रूट या ठिकाणी मिळवता येतं. कसं मिळतं बघा. तर या ठिकाणी जसं आपण पहिल्या 2 नंबरचं क्यूब रूट काढलं तशाच पद्धतीनं आपल्याला ह्या -512चं सुद्धा क्यूब रूट आपला काढता येतं. मग त्यासाठी काय करायचं? पहिल्यांदा जे काय आपलं 512 आहे त्याचे फॅक्टर्स शोधायचे. काय फॅक्टर्स मिळतात बघा. तर पहिल्यांदा आपण याला 2 ने डिवाइड करणार. 2 दोन्ही 4, 2 पंचे 10, 2 सक 12, नंतर 2 एक 2, 2 दोन्ही 4, 2 अट्टी 16, नंतर 2 एक 2, 2 सक 12, 2 चौक 8. या पद्धतीनं तुम्हाला या 2चे तुम्हाला 3 गट मिळतील. किती गट मिळतील? 2 2चे असे 3 गट मिळतील, 3 3चे, आणि त्यातून आपण एक वेळा 2 घेतो आणि तुम्हाला उत्तर मिळेल किती? 8. मग 512चं घनमूळ 8 आहे, म्हणजे वजा 512 जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा त्याचं घनमूळ किती असेल? तर त्याचं घनमूळ वजा 8 असेल. ठीक आहे. तर या पद्धतीनं तुम्हाला घनमूळ शोधता येतील. आता दुसरा जो प्रश्न आहे तुम्हाला सांगितले सिम्प्लिफाय, आणि सिम्प्लिफायमध्ये तुम्हाला दिले द क्यूब रूट ऑफ 27/125. we know that 27 is a 3 × 3 × 3 and 125 is a 5 × 5 × 5. So the cube root of 27/105 is we get 3/5. तर अशा प्रकारे आपल्याला 3/5 हे उत्तर मिळतं. Then also we get the answer of second question. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपला या ठिकाणी अशाच पद्धतीने मिळतं. The cube root of 16/54. We know that 16 is a cube of what is 16? 2 × 2 × 2 × 2 एक 2, 2 दोन्ही 4, 4 एक 4, 4 दोन्ही 8, 8 एक 8, 8 दोन्ही 16. आणि हे काय आहे? तर हे आहे किती? तर 2 × 2 × 3 × 3 × 3. आता या ठिकाणी 2ला 2चा भाग जातो आणि उत्तर आपल्याला मिळतं, ह्याचं घनमूळ मिळतं किती? 2/3. हे कसं केलं? तर जे काही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे, अंश आणि छेद, या दोन्ही संख्याला आपण कितीने भागलं? 2 ने, आणि 2 ने भागून आपला किती मिळालं? तर 8/27. म्हणजेच हा 8/27 हा 2/3चा
घन आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. तर अशा पद्धतीनं आपण सराव संच 3.3 सोडू शकता. उद्याच्या तासाला आपण त्रिकोणाचे शिरोलंब आणि मध्यका, the perpendicular and median, perpendicular bisector and median of the triangle. We have seen about the perpendicular, bisector and the median of triangle. तर पुढील तासाला आपण त्याच्याबद्दल माहिती बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हा भाग समजून घ्या आणि सराव संच 3.3 तुम्ही सोडवायचा आहे. तर या ठिकाणी आपण थांबूयात. परंतु जो काही सराव संच 3.3 आहे त्यात तुम्हाला पहिल्या प्रश्नात 6 उदाहरणं दिली आहेत आणि दुसऱ्या प्रश्नात तुम्हाला 3 उदाहरणं दिली आहेत. ह्या सर्व उदाहरणांचा तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि तुमच्या वर्गपटाच्या वही सोडवायची आहेत. त्याचबरोबर सोडवून दिलेली जी उदाहरणं आहेत ती सोडवून दिलेली उदाहरणंसुद्धा तुम्ही वर्गपटाच्या वही सोडवायची आहेत. या ठिकाणी आपण थांबूयात. सर्वांचे धन्यवाद.